समास 8 अखंड ध्यान निरूपण. मागच्या समासात ब्राह्मणांची दुस्थिती सांगितली. येथे म्हणतात, झाले गेले विसरून आता तरी शहाणे व्हावे. त्यासाठी देव पूजावा विमल हस्ती, म्हणजे निर्मळ पवित्र हातांनी देवाची पूजा करावी. म्हणजेच आपली सर्व कर्मे शुद्ध सदहेतुपूर्वक असावीत. खरा देव ओळखून त्याची पूजा करावी. सर्वांच्या अंतर्यामी राहणाऱ्या आत्म्याचे अखंड स्मरण ठेवावे. म्हणजे मग संपूर्ण समाज आपलासा होतो. मग त्याला कशाचीच उणीव भासत नाही. आपण बाह्याकाराला सतत भुलत असतो. म्हणून ध्यान बाह्याकाराचे न करता आतील आत्म्याचे करावे. त्यासाठी साधकाचे मन इतर सर्व गोष्टीतून मोकळे करून परमेश्वराकडे लावावे. म्हणजे योग्य ध्यान साधेल. ध्यान धरणारा मी आणि ज्याचे ध्यान करायचे तो वास्तविक एकरूपच आहेत. पण हे नीट शोधून घेतले पाहिजे. नाहीतर मानसपूजेत देखील अर्पण करायच्या सर्व गोष्टी मनाने निर्माण करायच्या असूनही आपला कोतेपणा दिसून येतो. याचे शेवटच्या भागात छान वर्णन केले आहे. तरी उत्तम ध्यान साधून भाग्यवंत म्हणवावे. ऐकूया तर. श्रीराम बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. देव पूजावा विमल हस्ती, तेणे भाग्य पाविजे समस्ती. मूर्ख अभक्त व्यस्ती, दरिद्र भोगिजे. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानची धरावे, सर्वोत्तमाचे. जाण जाणो देह रक्षी, आत्मा द्रष्टा अंतर साक्षी. पदार्थ मात्रास परीक्षी, जाणपणे. तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो. प्रचितीने प्रत्यये येतो, प्राणिमात्री. मुळी पाहणार तो एकला, सकळा ठायी विभागला. देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुत एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी श्वापद पश्वादिक. किडा मुंगी देहधारक, सकळ प्राणी. समस्त जाणिवेने वर्तती, रोकडी पहावी प्रचिती. त्याची आपुली संगती, अखंड आहे. जगदांतरे वोळला धनी, किती एकवटील प्राणी. परी ते वोळायाची करणी, आपणापासी. हे आपणाकडेच येते, राजी राखिजे समजते. देहासी बरे करावे ते, आत्मयास पावे. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव. रागास आला जरी राव, तरी तंडो नये की. प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेक विवरणे. विवेके सज्जनची होणे, सकळ लोकी. अंतरनिष्ठ जो पुरुष, तो अंतरनिष्ठेने विशेष. जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे. नयनेची पहावा नयन, मने शोधावे मन. तसाची हा भगवान, सकळा घटी. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण. याचे कळता विवरण, सहजची घडे. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष. आत्मा सांडून अनात्म्यास, ध्यानी धरती. मूर्ती ध्यान करिता सायासे,
तेथे एकाचे एकची दिसे, भासो नये तेची भासे विलक्षण। ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई। देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोन जीव तेथेची लावावा। देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती, भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगे। सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये। फुटक मन एकवटिले, तेणे तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पहा नाका। ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असिले पाहिजे। अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरोन राहे समाधाने। ऐसी हे प्रत्ययाची कामे, प्रत्यये विण बाधिजे भ्रमे, लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी। दंडक ध्यानाचे लक्षण, धरून बैसले अवलक्षण, प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती। मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती, मनास आणिता अंती अवघेची मिथ्या। कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला, मुकुट काढुनी माळ घाला म्हणजे बरे। मनाची एकाये दुष्काळ, जे आखूड कल्पिली माळ, सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे। प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावी न लगती, कल्पनेची माळ थिटी करीती काये निमित्य। बुद्धिवीण प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ, तया मूर्खासी खळबळ कोणे करावी। प्रत्यये विणसाभिमान, रोगी मारिले झाकून, तेथे अवघाची अनुमान ज्ञान कैचे। सर्वसाभिमान सांडावा, प्रत्यये विवेक मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा विवेक बळे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा। श्रीराम।